प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट खूप छान दाखवत आहेत ते सध्या. आता या माधवीताई सावनीमुळे मिहीरसाठी लग्नाला नकार देतात. मुक्ता म्हणते, अगं आई असं काय करतेस? अगं सावनीचा आणि त्याचा मुळात काही संबंधच नाहीये, तू आपण समजून घेऊया ना आई ही गोष्ट. हे पुरू पण म्हणतात, अगं असं काय करतेस माधवी? सागर म्हणतो, हो आई, अहो मिहीर आणि सावनीचा स्वभाव खूप वेगळा आहे. तुम्ही एवढ्या दिवस बघताय मिहीरला, तुम्हाला जाणवलं का तो सावनीचा भाऊ आहे म्हणून? अहो तो जरी सावनीचा भाऊ असला ना तरी तो माझा भाऊ आहे. मी त्याला भावासारखं मानलंय आणि तो आमच्या घरात एवढा मिक्सअप झालाय ना, आम्ही तर विषय सुद्धा काढत नाही घरामध्ये. प्लीज तुम्ही त्याच्याबद्दल नका ना चुकीचं मत करून घेऊ आई. आता सागर एवढा पोटतिडकीने समजून सांगतोय माधवीताईंना, तो मनाने खूप चांगला आहे. म्हणजे तुम्हाला कळतंय ना मी काय सांगतोय ते? पुरू म्हणतात, अगं माधवी ऐक, मुक्ता आणि सागरराव बरोबर बोलतायत ग. अगं मला सांग, ती सावनी इथे आली असती तर आपल्याला सत्य कळलंच नसतं ना. माधवीताई म्हणतात की आता सत्य कळलंय ना. अरे वेळ जाण्याच्या आधी आपल्याला कळलंय ना सगळं पुरू. अरे वेळ जाण्याच्या आधी चूक कळली आपल्याला तर ती पुन्हा पुन्हा रेटायची आहे का आपल्याला? पुरू म्हणतात, अगो कसली चूक? माधवीताई म्हणतात, हे बघ पुरू, मला लपवाछपवी अजिबात आवडत नाही आणि ती बाईच मुळात मला आवडत नाही. सागररावांचा भूतकाळ ती होती इथपर्यंत ठीक आहे, तो भूतकाळ पुन्हा पुन्हा वर्तमानात डोकावतोच, पण ती याची बहीण आहे म्हटल्यावर मग कठीण आहे. माधवीताईंचा मुद्दा योग्य आहे प्रेक्षकांनो. त्या म्हणतात मला काही हे लग्न मान्य नाहीये, पण आता इंद्राताई मनवायला जातात, ए बाय माझे, अगं तुमच्या पद्धतीने लग्न होऊ दे वाटलं तर. माधवीताई म्हणतात, नाही नाही कशाला, हो लग्न तुमच्या पद्धतीने नको आणि आमच्याही पद्धतीने नको. लग्न सोहळाच होणार नाहीये तर हा प्रश्नच उरत नाही ना. हे आता बापू म्हणतात, वहिनी शांतपणे बोलूयात आपण. माधवीताई म्हणतात, आता तुम्ही चर्चा करूच नका, काही झालं तरी मी काही या लग्नाला होकार देणार नाही, मला माफ करा हं तुम्ही. इंद्राताई म्हणतात, तरी मी बोलले होते, ही बाई कोणाचं ऐकणार नाही, चला ग चला सगळेजण. इंद्राताई काही बोलायचा चान्स सोडत नाही. आता हा मिहीर त्यांच्या समोर येतो नुसता माधवीताईंच्या. आता माधवीताई म्हणतात, सॉरी तुमची पण माफी जरा मागायचीच राहिली, सॉरी हं. पण आता मिहीर बिचारा खूप हताश झालाय, त्याला आता पुढे काय बोलावं तेच कळेना. मिहिका त्याचा हात धरते आणि मुक्ता सुद्धा हात धरते. अरे थांब मिहीर, आपण बोलूयात. पण मिहीर मात्र तिथून निघून जातो. मुक्ता मिहीरच्या मागे मागे घरी जातीये, म्हणजे तो सागरच्या घरी आलाय. आता ही मिहिका बिचारी इकडे रडायला लागते आणि सागर मात्र मुक्ताच्याच घरी थांबलाय. खूप छान बॉन्डिंग दाखवली त्यांनी प्रेक्षकांनो. आजचा रिव्ह्यू तुम्ही बघतच राहा. आता ही मुक्ता मिहीरच्या मागे मागे जाते तेव्हा इंद्राताईंना भारी चान्स मिळालाय मुक्ताला टोमणे मारायचा. लगेच त्या मुक्ताला म्हणतात, काय माणसं, काय नाती जोडायला निघाली ग? बापू म्हणतात, अगं इंद्रे पुन्हा नको सुरू होस तू. इंद्राताई म्हणतात, काय माझ्यावर ओरडता, ज्याच्यावर ओरडायचं त्याच्यावर ओरडत नाही. काय ग ए मुक्ता, काय तुझी आई आहे ग? अगं सावनी कशी असली तरी तिचा भाऊ चांगला आहे ना, तुला आणि तुझ्या बहिणीला पसंत आहे ना तो, मग तू कणाला बाजू नाही घेतलीस ग त्याची? अगं तुझ्या बहिणीला जशी आहे तशी आम्ही पदरात घेतली ना, माझ्या पोराला तुमच्या पदरात घ्यायला काय हरकत होती ग तुम्हाला? शेवटी ते बापू म्हणतात, अगं इंद्रा ही काय बोलायची वेळ आहे का? अगं मला तर मिहीरची काळजी वाटतीये, तू त्याची काळजी करायची सोडून तू सुनबाईला काय बडबड करत बसलीस का? ए स्वाती, जाय घेऊन तुझ्या आईला आत. आता या इंद्राताई बडबडच करत बसतात, काय मला आत घेऊन जाताय, माझ्या पोराचा चेहरा पा किती पडलाय. शेवटी इंद्राताई बडबड करत आतमध्ये निघून जातात. बापू म्हणतात, सुनबाई तू जास्ती विचार करू नको, जा तू जाऊन आराम कर, मी बघतो काय करायचं ते. पण आता ही सावनी आली आहे त्या हर्षवर्धनच्या घरी वापस, पण तिची तगमग होतीये. पण प्रेक्षकांनो, आज सावनीची साडी सुंदर आहे ना. असो, पण हर्षवर्धन म्हणतो की काय ग सावनी, एवढ्या लवकर आलीस तू? तेव्हा सावनी चिडचिड करतच म्हणते, माझ्या भावाने हाकलवून दिलं मला तिथून. अरे एवढा मोठा प्रसंग त्याच्या आयुष्यातला आणि त्याला मला सामील करून घ्या असं वाटलं नाही. हे सगळं त्या मुक्तामुळे होतं. सावनीला सर्दी जरी झाली तरी ती म्हणेल, ही सगळी सर्दी मुक्तामुळे झाली आहे, मी सोडणार नाही तिला. तिचा ठरलेला डायलॉग. हर्षवर्धन तिला म्हणतो, तू गेल्यावर काय झालं असेल ग तिथे? सावनी म्हणते, काय झालं असणार आहे, मिरवत मुद्दाम साखरपुडा केला असेल त्यांनी. माझा भावाचा साखरपुडा होता, मी हक्काने गेले होते तिथे. मिहीरने मात्र माझा अपमान केला तिथे सगळ्यांसमोर, मला वाटेल तसं बोलला. त्याला सख्ख्या बहिणीपेक्षा मुक्ता आणि सागर जवळचे वाटतात आणि म्हणतो कसा मला, त्याला लाज वाटते माझ्या आणि त्याच्या नात्याची. आता सागर माधवीताईंना मनवायला जातो तेव्हा ही माधवीताई म्हणतात, हे बघा सागरराव, मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. आता हे पुरू म्हणतात, अगं माधवी निदान ऐकून तरी घे ना ते काय बोलताय त्यांचं. सागर खूप छान बोलतो. तो म्हणतो, आई एवढे महिने झाले तुम्ही मिहीरला बघताय, तुम्हाला कधी जाणवलं का सावनीचा त्यामध्ये भास आहे? नाही म्हणजे आत्तापर्यंत घरातल्या सगळ्या घरगुती कार्यक्रमात ते दोघं जणही समोरासमोर होते. माझ्या लग्नात सावनीने तमाशा केला तेव्हा पण मिहीर होताच की तिथे. सावनी कशी वागत असली तरी मिहीर तसा नाही हो. मिहीर तिच्याकडे साधं बघत सुद्धा नाही, म्हणजे तो तिचा भाऊ आहे असं त्याला पण विसर पडलाय. जगासमोर ते कसं येणार हो? आई अहो तुम्हीच म्हणता ना, नातं हे मांडण्यावर असतं. आता तुम्ही बघताय
आहे ना, मिहिका तुमची मुलगी नाहीये असं कोणी म्हणेल का बाहेर? नाही ना, तुम्ही आईची माया तिला देखील तितकीच केली आहे ना. तेव्हा माधवीताई म्हणतात, मुलगीच आहे ती माझी, जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी तिला दिलेले संस्कार ती विसरणार नाहीये. काय आहे ना, आपला स्वभाव काय आहे ना सागरराव, स्वभाव जो घडत असतो ना तो वारशाने घडत असतो. माझ्यात, तिच्यात, मुक्तामध्ये, तिच्या आईमध्ये, आमच्या सहवासामध्ये जे काही आहे ना, वागणं बोलणं, म्हणजे माझ्या आईकडून ते आलंय, तिच्या आईकडून ते आलंय, हे सगळं अनुवंशिक आहे असं त्यांना कदाचित म्हणायचं असेल तर त्या हे अडून अडून बोलताय. माधवीताई म्हणतात, हे बघा, मिहीर आणि सावनी हे दोघे जण ही सख्खे बहीण भाऊ आहेत. आता त्यांचे हे गुण त्यांच्या रक्तातच असणार ना. सावनी कशी आहे हे जग जाहीर आहे, ती काही परिस्थितीमुळे बदललेली नाही आहे, तिच्या स्वभावामध्येच ते गुणदोष आहेत. मग मिहीरमध्ये नसतील का? अशा कुटुंबामध्ये आणि अशा व्यक्तीमध्ये लहानाचा मोठा झालेला मिहीर, मी त्याच्याशी माझ्या मुलीचं लग्न लावू शकत नाही. सागर म्हणतो, अहो माणूस म्हणून कसं आहे ते तरी बघा ना तुम्ही, मी सांगतोय म्हणून माझ्यावर तर विश्वास ठेवा. एवढं सगळं होऊन पण तो माझ्यासोबत राहतो, त्याने कधी माझा विश्वासघात केला नाहीये. माधवीताई म्हणतात, कोणाला माहितीये उद्या लग्न झाल्यावर त्याने विश्वासघात केला तर उगा पश्चाताप करायची वेळ यायची. हे बघा, हे नातं मला नाही जोडायचं. पश्चाताप झाला ना की हातात काही येत नाही. एका मुलीला त्रास होतोय ना, आता पुन्हा पुढच्या मुलीला का त्रास करून द्यायचा? मला नाही पटत हे सगळं. तुम्ही ना प्लीज मला रिक्वेस्ट वगैरे करू नका सागरराव, मी कोणाचं काही ऐकणारच नाहीये. बिचारी आता ही मिहिका लागते रडायला. इकडे आता मिहीरला पाणी वगैरे देते मुक्ता. मिहीर म्हणतो, ज्याची भीती होती ना तेच झालं. या सावनीला कळलं तरी कसं, आणि ती कशी कुठून आली? आता ही मुक्ता म्हणते, मिहीर तू नको टेन्शन घेऊ, तुझं लग्न मिहिकाशीच होणार आहे. मिहीर म्हणतो, माझं दुर्दैव आहे, ती माझी बहीण आहे, मी बदलू पण शकत नाही ही गोष्ट, मी तिचं नातं पण तोडू शकत नाहीये, पण तिने मात्र मुद्दाम हे सगळं केलं ना. मी तिच्याशी कधी बोलतो ना कधी तिचा विषय काढत, मला काही फरक पडत नाही तिच्या आयुष्यात काय होतंय ते, मला फक्त माझा दादूच महत्त्वाचा आहे. आणि वहिनी, तिने खरंच त्याच्या आयुष्याची वाट लावली होती ग, आणि तुला तर खरंच थँक्यू, तू पुन्हा त्याला माणसात आणलंय. माझ्या मनात ना तुझ्याबद्दल खूप आदर आहे. अगं मी तुझा आदर करू शकतो तर मिहिकाचा का नाही करू शकत? तुझ्या आईला हे का कळत नाहीये? मुक्ता म्हणते, हे बघ मिहीर शांत हो बाळा. अरे हे बघ, आईचं एवढंच म्हणणं आहे की तिला ना हे लपवा छपी वगैरे आवडत नाही, जे काही ते क्लिअर तोंडावर बोला. लपवा छपी केलेली तिला नाही रे. हे सगळं आधी आदित्यच्या बाबतीत झालं होतं आणि आता सावनीच्या बाबतीत, त्यामुळे ना आई प्रचंड चिडली. अरे पण मी बोलेल आईशी आणि सगळं होईल व्यवस्थित. पुरुष सुद्धा माधवीनं समजून सांगतात आता, पण अप्रतिम बोललेत ते सुद्धा. आता ते म्हणतात, हे बघ माधवी, मला तुझं म्हणणं पटतंय, हे बघ तुझे मुद्दे पण अगदी बरोबर आहेत. अगं पण प्रत्येक माणूस स्वतःची अशी एक वेगळी छाप सोडतो ना. अगं प्रत्येक माणूस वेगळा असतो माधवी, त्याची जडणघडण, स्वभाव, गुणदोष सगळे वेगवेगळे असतात. हे बघ मला सांग, तू आणि वंदू सख्ख्या बहिणी आहात की नाही? पण तुमच्यामध्ये का असे ना थोडेफार वेगवेगळ्या गुणदोष आहेत की नाही? माधवी मला सांग, म्हणजे मला तरी असं वाटतंय की प्रत्येक माणूस वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या कुटुंबामध्ये जन्माला येत असतो, पण मोठा होत असताना आपल्या घराच्या गुणदोषाची चौकट मोडूनच मोठा होतो. हे बघ, मिहीर सुद्धा वेगळ्या परिवेशामध्ये वाढलेला आहे आणि मला नाही वाटत सावनी जशी आहे तसं मिहीर असू शकतो. हा म्हणजे ती वागली आहे तिच्या परिस्थितीप्रमाणे तशी, पण याचा अर्थ मिहीरवर जे संस्कार झालेत ते तसेच असतील असं नाही ना ग. अगं त्याच्यावर वेगळे संस्कार झालेत. सावनीच्या अशा वागण्यामुळे त्याने 2 घरं उद्ध्वस्त होताना पाहिलेत. सावनी ज्या मार्गाने गेली आहे त्याच मार्गाने मिहीर जाईल असं मला अजिबात वाटत नाहीये माधवी. माधवीताई म्हणतात, हे बघ पुरू, तुला कळेल असं समजावून सांगू का? हे बघ, एक झाड आहे, तुला माहीत नसताना तू त्या झाडाचं फळ उचललं आणि तुझ्या लक्षात आलं त्याला कीड आहे, तू पुन्हा दुसरं फळ उचलशील का? पुरू म्हणतात, अगं माधवी, फळामध्ये आणि माणसामध्ये फरक आहे ना ग. अगं माणूस स्वतःच्या दोषांवर मात करून मोठा होत असतो, पण फळाला नाही ना ग तसं करता येत. अगं थोडासा मिहिकाचा विचार कर, सोड तुझा हट्ट. माधवीताई म्हणतात, अरे हट्ट काय? अरे तुला कळत कसं नाहीये पुरू? अरे वंदू इथे नाहीये, ती ऑस्ट्रेलियामध्ये, तिचा संपर्क होत नाहीये. उद्या तिला जर कळलं की माझ्या जीवावर ती सोडून गेली आहे ना मिहिकाला, ती कशी बोलेल मला? काय म्हणेल की असं कसा निर्णय घेतला तू मिहिकासाठी? मी तिला कुठल्या तोंडाने उत्तर देऊ पुरू? आणि आपल्याला सत्य कळल्यावर पण आपण कानाडोळा करून पुढे जायचं? मला नाही पटत आहे बाबा हे. अरे मिहीर जरी चांगला वागत असला मिहिकाशी, तर ती सावनी कशी वागणार आहे याची तू गॅरंटी घेणार आहेस का? आणि तसंही आपल्या एका मुलीला त्रास होतोय आणि पुन्हा दुसऱ्या मुलीला त्याच गोष्टींमध्ये ढकलायचं, हे मला अजिबात पटत नाहीये रे पुरू.
आता ही मिका म्हणते, ऐक ना गं मावशी माझं, अगं मिहीर कसा आहे हे महत्त्वाचं आहे ना, त्याची बहीण कोण आहे, त्याचे आईवडील कोण आहे, हा मुद्दाच महत्त्वाचा नाही आहे गं, त्याने काय फरक पडतोय. माधवीताई म्हणतात, आम्हाला फरक पडतो ना, मोठे आहोत ना आम्ही, 4 पावसाळे आम्ही तुझ्यापेक्षा नक्कीच जास्ती पाहिले. तो जर अनाथ असता तर मी हो म्हटले असते, पण आता मूळ आणि गुण दोन्ही कळलं आहे ना, त्यामुळे आता मला नाही वाटत मी या लग्नाला होकार देऊ शकेल. सागर म्हणतो, ही गोष्ट जर तुम्हाला लग्न झाल्यावर कळली असती तर. माधवीताई म्हणतात, वा वा सागरराव, तुम्ही फारच प्रश्न चांगला विचारलात. नाही, दुःख असं आहे की तुमच्या घरामध्ये परंपरा आहे सगळ्या गोष्टी लपवण्याची, आधी न सांगण्याची. तुम्हाला 11 वर्षाचा मुलगा आहे हे आम्हाला तुमच्या लग्नामध्ये समजलं, तेव्हा माझ्या मुक्ताने जर पाठ फिरवली असती ना तर मी एका पायावर तयार झाले असते तुमच्याशी लग्न मोडायला. आणि आता ही एवढी मोठी गोष्ट तुम्ही लपवली आहेत. मला माहिती नाही, नंतर कळाल्यानंतर मी मान्य केलं असतं नसतं केलं, पण मिहीर सावनीचा भाऊ आहे, ही गोष्ट तुम्हाला लपवाविषयी वाटली, ह्यातच सगळं आलेलं आहे. त्यामुळे हे बघा, सॉरी, मला माफ करा, हे लग्न काही मी होऊ देणार नाही आहे आणि मला पटतच नाही आहे. चला आता मी निघते, असं म्हणून त्या लगेच निघून गेल्यात तिथून. पण प्रेक्षकांनो, मला तुमच्या कमेंट्स आज आवर्जून कळवा, तुम्हाला माधवीताईंचा मुद्दा पटतोय की तुम्हाला पुरूंचा मुद्दा पटतोय. मला नक्की आठवणीने कमेंट करायला आज विसरू नका हां. आणि माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला सुद्धा. खूपच माझा रिव्ह्यू आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता हा मिहीर एवढा लाचार झालाय, तो म्हणतोय, हे बघ मुक्ता वहिनी, मी तुझ्या पाया पडतो. अगं सावनी माझी बहीण आहे, यावरनं मला नका ना जज करू. अगं माझं मिहिकावर खूप प्रेम आहे गं वहिनी. अगं मी सागर दादूच्या देखरेखीखाली वाढलोय. अगं वहिनी, मी नाही त्रास होऊ देणार मिहिकाला कुठला. मुक्ता म्हणते, शांत हो मिहीर, मला खात्री आहे आमच्या मिहूला तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारा आणि तिची इतकी काळजी करणारा चांगला मुलगा नाही मिळणार दुसरा. मिहीर, तुला कदाचित ऑड वाटेल, तुला जरा बोलू का? नाही म्हणजे आज सावनीला जेव्हा कळलं ना तिच्या सख्ख्या भावाची एंगेजमेंट होणार आहे, ती अशी अचानक आपल्या घरी आली. म्हणजे मला का माहीत नाही, पण मला ती पूर्वीची सावनी बायको होती जी सागरची, ती नाही दिसली रे आज मला. तिच्यातनं मला आज मिहीरची ताई दिसली. ती खूप काळजीने आणि पोट तिडकीने बोलत होती रे तुझ्याबद्दल. मिहीर म्हणतो, तुला माहिती नाही का वहिनी सावनी कशी येते? मुक्ता म्हणते, आय नो मिहीर, अशी माणसं माझ्या आयुष्यात येऊन गेली आहे. हे बघ, एवढं काही मी सोसलं आहे ना आयुष्यात आणि एवढं काही बघितलं आहे ना, या वळणावर मी आता लोकांना माफ करून टाकते. अरे मिहीर, तू सावनीला माफ नाही करू शकत का? आता मिहीरला हा प्रश्न विचारल्यानंतर मिहीर खूप चिडतो आणि म्हणतो, नाही वहिनी, मी तिला कधीच माफ करू शकत नाही. तिने फक्त मलाच नाही तर माझ्या सागर दादूसला सुद्धा फसवलेलं आहे आणि हे सगळं मी माझ्या डोळ्याने बघितलंय. आणि प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी रिव्ह्यू आज पूर्ण केला. आता पुढे आपण पाहणार आहोत की माधवीताईंचा ॲक्सिडेंट झालाय. आता हा कुठल्या तरी गाडीने केलाय आणि नेमकी सागरची गाडी मागून येत असते आणि तिथे गर्दी झालेली बघून सागर बघतो तर काय, अरे देवा, माधवीताई तिथे खाली पडलेल्या. सागर त्यांना दवाखान्यात ॲडमिट करतो आणि मुक्ताला कॉल करून कळवतो. प्रेक्षकांनो, आता माधवीताईंचा ॲक्सिडेंट झालाय की घडवलाय हे पुढे बघूयात. छान दाखवला आजचा एपिसोड त्यांनी. रिव्ह्यू आवडल्यास नक्की लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.